हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. झालं का दुपारचं जेवण? माझं पण झालं. ऊन खूप वाढलेलं आहे. आता हल्ली समाजामध्ये काय झालेलं आहे, प्रत्येक स्त्री आपल्याच तत्वाचे म्हणजे स्त्री जन्माचे धिंदवडे काढत आहे. ओके. पूर्वीच्या काळी स्त्रिया ह्या फार सभ्य म्हणजे घराणे म्हणजे काय सुसंस्कृत होत्या. त्यांच्यावर फार बंधनं होती आणि बंधनं असल्यामुळे त्या कधीच कुठे बाहेर जात नव्हत्या. म्हणजे त्यांचा परपुरुषांशी काही व्यवहार येत नव्हता आणि जरी आला तरी तो तात्पुरता असायचा. जास्त काळ त्या कुठेच जात नव्हत्या आणि गेल्या तरी आपल्या घरच्यांबरोबर जात असतील किंवा येत असतील. आणि त्यांच्यावर अनेक बंधने होती. म्हणजे डोक्यावरच पदर घ्यायचा, असंच राहायचं, तसंच राहायचं. विधवेला चांगला सकस आहार देत नव्हते, साधं जेवण द्यायचे. त्याला कारणं अनेक आहेत, ते सांगेन मी पुढच्या ह्याच्यामध्ये. कारण विधवा तिचा नवरा वारल्यानंतर तिने परपुरुषाकडे पाहू नये आणि तिला असं म्हणजे हे नाही व्हावं, परपुरुषाचा लोभ होऊ नये म्हणून तिला जास्त सकस आहार देत नव्हते आणि तिला एकदम असं केस वगैरे मुंडन करणं अशा पद्धतीत लोक ठेवायचे. परंतु आता ती सर्व प्रथा गेली. मुलींना, स्त्रियांना मुक्त असं व्यासपीठ मिळालं, शिक्षण मिळालं, नोकऱ्या मिळाल्या. परंतु स्त्रीने तिचा जो एक स्त्रीपणाचा जो एक हे आहे, विचार आहे किंवा तिचा एक समाजामध्ये एक मान आहे, प्रतिष्ठा आहे स्त्री म्हणून, ती कुठंतरी ती गमवत चाललेली आहे, माहिती का? आणि गमवण्यामागचं कारण काय आहे? प्रेम. आईवडिलांची इच्छा नसताना पर जातीत लग्न करायचं, आईवडिलांची इच्छा नसताना वाईट वागायचं, नवऱ्याची इच्छा नसताना परपुरुषाच्या नादी लागायचं. म्हणजे अशा अनेक कारणं आहेत. आणि आईवडिलांना मुख्य म्हणजे आईवडिलांना न विचारता आपल्या मनाने लग्न करणं म्हणजे प्रेमविवाह करणं, हे अत्यंत असं ह्याला समाजामध्ये हेच नाही राहिलेलं. म्हणजे काही असं हेच नाही राहिलं की आईवडिलांना विचारावा, असं काही त्याला हेच नाही राहिलं. म्हणजे मान्यता घ्यायची किंवा परमिशन घ्यायची किंवा त्यांना सांगायची काही गोष्टच राहिली नाही. 18 वर्ष झालं की काय, 21 वर्ष झालं की मुली आपल्या लग्न करून मोकळ्या होतात, कारण कायद्याने त्यांना ती सूट दिलेली आहे. परंतु असं चांगलं नाही ना. ज्या मातापित्यांनी आपल्याला लहानचं मोठं केलं, शिक्षण दिलं, लग्न तर होणारच आहे, लग्न तर काही ठेवणार नाही, आईवडील पण करणार, तुम्हाला पण करायचं आहे. परंतु समाजात आपण जेव्हा राहत असतो ना, तेव्हा समाजाचे काही नियम असतात हो. आणि त्या नियमात जर तुम्ही चालला तर समाजात तुम्हाला प्रतिष्ठा आहे आणि मान सन्मान आहे. जर तुम्ही त्या नियमाच्या बाहेर जाऊन काही केलं तर तुमची प्रतिष्ठा आणि तुमचं सर्व धुळीला मिळलं जातं. मग तुम्ही किती पैसेवाले असू द्या, किती तुमच्याकडं काही असू द्या, शिक्षण असू द्या, नोकरी असू द्या, परंतु त्याला महत्त्व राहत नाही, एवढं मात्र खरं आहे, माहिती का? आणि स्त्रीनेच आपला मान सन्मान सर्व घालवत चाललेली आहे. त्यामुळं स्त्रियांना थोडीशी आपली बुद्धी वापरून आपण कुठे चाललेलो आहोत आणि नंतरच्या येणाऱ्या मुलींना आपण काय आदर्श देणार आहोत ह्याचा आपण थोडा तरी विचार केला पाहिजे, हो की नाही? आत्तापर्यंत सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतलं जातं, म्हणजे का घेतात लोक नाव? कारण त्यांनी काहीतरी महान कार्य केलं. आपण जरी कार्य नाही केलं, काही नाही केलं, आपण तर सामान्य सगळेच काही कार्य करू शकणार नाहीत. परंतु आपण आपल्या घराचा आणि आपण ज्याच्या घरात जातो त्याचा
त्याच्या घराचा कमीत कमी नाव तर घालवलं नाही पाहिजे. एवढं तरी स्त्रीच्या हातात आहे, इज्जत म्हणते. ओके. आणि हल्ली आपण बघतोच हे की बायका आपल्या नवऱ्याचा मर्डर करतात, प्रियकर आपल्या प्रेयसीचा मर्डर करतो. हे चांगलं नाही ना. समाज कुठे चाललेला आहे आणि काय देणार आपण समाजाला? काहीतरी योग्य दिशा, योग्य मार्ग हा भेटला पाहिजे. ओके. माझं हेच सांगणं होतं, स्त्रीने आपला मान सन्मान गमवू नये, तिने आपल्या मर्यादेत राहावं आणि आपल्या स्त्रीत्वाचा किंवा स्त्रीपणाचा तिला अभिमान असला पाहिजे की मी स्त्री आहे आणि मी समाजात माझं नाव वाईट होऊन देणार नाही. आणि स्त्रीपणाचा जो विश्वास आहे लोकांचा, तो मी ढळू देणार नाही. धन्यवाद.